नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। डिसेंबर महिन्याचा जो काही 1500 रुपये हप्ता होता तो महिलांना काल 13 जानेवारी पासून महिलांच्या खात्यावर मकर संक्रांतीच्या अगोदर पैसे वितरित करायला सुरुवात झालेली आहे। परंतु खूप अशा काही महिला आहेत की ज्यांच्या खात्यावर 1500 रुपये आलेले नाहीत, केवायसी केल्यानंतर ते पैसे आले नाहीत आणि काही महिलांचे पैसे आधीच बंद झाले होते। तर आता तुमच्या कुटुंबात आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणाचेही पैसे आले नसतील तर त्याचे कारण काय आहे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। आता केवायसी केल्यानंतर पैसे बंद झाले महिलांचे। बघा, आता तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की पूर्वी पैसे येत होते, आता ते पैसे येणे बंद झाले। का बंद झाले तर बघा, याची आपण कारणे शोधून काढली आहेत। केवायसी करताना तुमची जर चूक झाली असेल, बघा इथे पहिला जो मुद्दा आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की ज्या महिलांनी केवायसी केलीच नाही, केवायसी जर केली नसेल तर त्या महिलाचे पैसे येणार नाही। साहजिकच आहे, ज्यांनी केवायसी केली त्यांचे पैसे येतील आणि ज्यांनी केवायसी केली नाही त्यांचे पैसे येणार नाही। आता दुसरा मुद्दा काय आहे, काही महिलांनी केवायसी केली पण त्याच्यामध्ये चूक केली। केवायसी करताना जर तुम्ही चूक केली असेल, कारण की या ठिकाणी वेगवेगळे पर्याय होते, वेगवेगळे ऑप्शन होते, या ठिकाणी जर तुमची चूक झाली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। मग कधी येतील ते पैसे सांगतो। आता तिसरा पर्याय, आता बघा चुकीचा पर्याय, बघा एक तिसरा एक मुद्दा आहे, कारण की या ठिकाणी बरेच लोकांकडून चूक झालेली आहे। केवायसी करताना सुरुवातीला या ठिकाणी जर वेबसाईट सुरू झाली होती तर त्या ठिकाणी विचारलं जात होतं की सरकारी योजनेचं पेन्शन घेत नाही, तर तिथं होय म्हणायचं होतं। परंतु त्यानंतर त्यांनी पुन्हा अपडेट केलं की तुमच्या कुटुंबातील पेन्शन कोणी घेत आहे का, तर त्या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणायचं होतं। सुरुवाती केवायसी करायच्या वेळेस तुम्हाला 2 पर्याय दिले होते, त्या ठिकाणी होय होय करायचं होतं। त्यावेळेस जर तुमच्याकडून केवायसी करण्यात चूक झाली असेल, ती चूक दुरुस्त करण्यासाठी पुन्हा अपडेट करण्यात आलं आणि ज्या विधवा महिला असतील, घटस्फोटित महिला असतील, त्या महिला केवायसी करायच्या बाकी राहिल्या होत्या, त्या सर्वांसाठी वेबसाईटवर पुन्हा एक अपडेट आलं आणि नवीन पद्धतीने ज्याची केवायसी बाकी असेल किंवा चुकली असेल त्यांना पुन्हा करायची सांगितली होती। आणि या गोंधळामुळे खूप लोकांकडून केवायसी करताना जे पर्याय आहे ते चुकीचे निवडले गेले। नंतरचा जो पर्याय होता त्या ठिकाणी नाही म्हणायचं होतं। दोन्ही पर्यायांना आता तुमची जर केवायसी चुकली असेल त्या ठिकाणी पर्याय, तर अर्थातच तुमचे पैसे एखाद्या वेळेस आले नसणार आणि ते येऊ शकतात का, हो, पुढच्या वेळेस तुम्ही जर त्या ठिकाणी निवडलं असेल की आमच्या कुटुंबामध्ये सरकारी पेन्शन घेणारा व्यक्ती आहे असं म्हटलं आहे, तर मात्र मग तुमच्या याचा अर्थ काय होतो की तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज पडताळणीमध्ये पाठवला जाईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुमचे पैसे येऊ शकतात। तोपर्यंत तुम्ही वाट बघा। किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जर तुम्ही इथं बघितलं तर सध्या केवायसी बंद करण्यात आलेली आहे। आता केवायसी मध्ये दुरुस्ती होत नाही, नवीन केवायसी होत नाही, त्यामुळे काय करा, तुम्ही सध्या थांबून घ्या। याची नवीन अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला याची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। आता दुसरा एक खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे, काही विधवा महिला असतील, काही घटस्फोटित महिला असतील, त्यांना केवायसी करताना सुरुवातीला काही पर्याय नव्हता। मग त्यांनी काय केलं की एका घरामध्ये 2 महिला आहेत, मग त्यांनी केवायसी करताना त्या कुटुंबातील एकाच व्यक्तीचे आधार कार्ड दोन्ही महिलांना वापरलं। म्हणजे की जसं पहिल्यांदा महिलेचे आधार नंबर टाकलं, त्यानंतर हे विचारलं वडील किंवा पतीचे आधार नंबर टाक। आता ह्या 2 महिला आहेत, ह्या एकाच कुटुंबातील महिला आहेत, एकाच कुटुंबामध्ये एक पती आहेत, या महिलेचे पती आहेत, तेच दुसऱ्या महिलेचे वडील सुद्धा आहेत। अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही एकच आधार कार्ड वापरलं असेल किंवा विधवा महिला असेल, त्यावेळी त्यांनी काय केलं, नातेवाईकांचे आधार कार्ड वापरले। अशा परिस्थितीमध्ये देखील खूप महिलांचा त्या ठिकाणी आहे जो अर्ज केवायसीच्या पडताळणीमध्ये तो पडलेला आहे। पडताळणीमध्ये पडल्यामुळे त्या ठिकाणचे त्या महिलांचे त्या ठिकाणी केवायसीचे जे पैसे, लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते थांबवले गेले आहेत। अशा वेगवेगळ्या कारणामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत। आता याला काय पर्याय आहे, याला काहीच पर्याय नाही जोपर्यंत केवायसीची नवीन पद्धत सुरू होत नाही तोपर्यंत, किंवा त्यासाठी काही अर्ज दुरुस्ती, काही पर्याय आहेत ते उपलब्ध होत नाहीत,
किंवा जे काही व्हेरिफिकेशन असलं तुमच्या अंगणवाडी स्तरावरून, ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, ज्याचे पैसे मागचे नोव्हेंबरचे आले नाही, डिसेंबरचे आले नाही, तोपर्यंत येणार नाही. तोपर्यंत तुम्ही वाट बघा. ह्या निवडणुका संपल्यानंतर ह्या गोष्टी पुन्हा केल्या जातील आणि त्याचे व्हेरिफिकेशन केले जातील आणि ज्या पात्र महिला असतील त्यांना पुन्हा पैसे मिळतील. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लाडकी बहिणीची वेळोवेळी आपण आपल्या चॅनलवर अपडेट देत असतो. आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.